आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर्स, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख, मातोश्री बाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर्स हटवले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धंगेकर यांचा केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आरोप, तर भाजप अल्पसंख्याक विभागाचा सरचिटणीस असलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचाही आरोप। एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं। हा रफिक नावाचा मुलगा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे की त्याचं अभिनंदन बी यांनी केलं। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांच्यावर निशाणा, लोकांनी निवडून दिलेल्या खासदार मंत्र्यांनी शहर सुरक्षित ठेवलं पाहिजे, मात्र त्यांचेच गुंड धुमाकूळ घालतायत असाही घणाघात। पुण्यात दिवसाआड खून होत आहेत, याला जबाबदार नेमकं कोण आहे? याला जबाबदार तेच आहेत ना, मुरलीधर मोहोळ तेच खासदार आहेत, तेच मंत्री आहेत, त्यांनीच हा पुणे सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्यांना लोकांनी निवडून दिले, ही जबाबदारी त्यांची। मग त्यांचीच गुंड जर धुमाकूळ करत असेल त्यांच्या नावाखाली तर त्यांनाही शासन झालं पाहिजे। कोथरूडमधले सगळेच धंगेकरांना गुंड वाटतात, मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धंगेकरांकडून माझ्यावर आरोप, रफिक शेख यांचं स्पष्टीकरण। आणि अक्षय चव्हाण यांचा काहीतरी कौटुंबिक वाद होता की अरे रफिक माझी भांडणं झाल्यात, मला खूप मारहाण झालेली आहे। एका हिंदूने मला फोन केला, मी गेलो, चूक झाली का माझी? कोथरूड मधला हर एक माणूस धनगेकरांना गुंड वाटतो। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं बाजीराव रोड परिसरामध्ये आंदोलन, तर असा कसा मुरली, कायदा सुव्यवस्था नाही उरली, असे कसे शिल्पकार, सगळीकडे कोयता आणि गोळीबार असे फलक हाती घेत मोहळांचा फडणवीसांवर सुद्धा निशाणा, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार कोल्हापुरात एकाच मंचावर, पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवस सोहळ्याला त्यांची हजेरी। नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार, आशिष शेलारांवर कारवाई करण्याची नितीन राऊतांची यावेळी मागणी, तर मतदारांचा जातीधर्माच्या नावावर उल्लेख केल्याचाही आरोप। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे कुटुंबीय जरांगे पाटलांची भेट घेणार, काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे OSD एकनाथ शिंदे, योगेश कदमांसोबत सुद्धा फोनवरून संवाद साधला होता।